नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के झुके या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल किंवा श्रावण बाल योजना असेल, या योजनेचा जे पेन्शन आहे ते पेन्शन जर तुमच्या खात्यामध्ये जमा होत नसेल तर मित्रांनो, एकच अडचण तुमच्या समोर असणार आहे. ती म्हणजेच तुम्हाला हा दाखला द्यावा लागणार आहे, जो स्क्रीनवर रेड ॲरोच्या जवळ दाखवलेला आहे. मित्रांनो, हा दाखला ऑनलाईन करून तुम्हाला सादर करायचा आहे बँकेमध्ये. तेव्हाच तुमचं पेन्शन जे आहे ते येणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तहसीलमध्ये जायची आवश्यकता नाही, पंचायत समितीमध्ये जरी जायची आवश्यकता नाही आणि ग्रामपंचायतमध्ये देखील जायची आवश्यकता नाही. हा दाखला तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईल मधून देखील काढू शकता. त्यासाठी फक्त आधार कार्ड आणि ज्या व्यक्तीचा दाखला काढायचा ती व्यक्ती तुम्हाला समोर लागणार आहे, कारण फेस ऑथेंटिकेशन त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, हा दाखला कशा प्रकारे काढायचा, चला तर मग आपण पाहूया. तुम्ही घर बसल्या हा दाखला कशा प्रकारे काढू शकता. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगलवर प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचं आहे मित्रांनो, ते म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन. हे ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता फक्त हा दाखला कसा काढायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ॲप ओपन केल्याच्या नंतर महाराष्ट्र या ठिकाणी दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर सोशल सिक्युरिटी पेन्शन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरीचा आधार कार्ड, मोबाईल नंबर टाकून तुम्हाला या छोट्या डायलॉग बॉक्सवर क्लिक करून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. चला तर मग आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. आधार नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे. सबमिट या बटनवर तुम्हाला त्यानंतर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्यावर एक OTP जाईल. अशा प्रकारचा OTP तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हा OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर फेस ऑथेंटिकेशन त्या ठिकाणी येऊन जाईल. अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेशन तुम्ही करू शकता. सिक्युरिटी रिझनमुळे मी फेस ऑथेंटिकेशन तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो. तुम्ही हे समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं फेस ऑथेंटिकेशन व्यवस्थित होऊन जाईल. अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेशन झाल्याच्या नंतर बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशनच्या स्क्रीनवर तुमचं सर्टिफिकेट येऊन जाईल. या ठिकाणी तुमचा फोटो देखील येईल आणि BSAID या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. त्यानंतर खाली कोणत्या स्कीमचा तुम्ही वापर करत आहात, संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये येऊन जाईल. तुमचं नाव, मोबाईल नंबर, जेंडर आणि स्कीम बिलॉंग्स टू कोणत्या राज्यातून आहे ती माहिती येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर आता तुम्हाला कशा प्रकारे हे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं किंवा याचंच तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बँकेमध्ये नेऊन देऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारचा हे दाखला तुम्हाला घेतल्याच्या नंतर बँकेत सबमिट केल्याच्या नंतर तुमचं जे पेन्शन आहे ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. हा जून महिन्यातील मे महिन्यातील नवीन अपडेट आहे, त्यामुळे तुम्हाला हे करून घेणं आवश्यकच आहे मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.